सादर करीतो कला गजमुखा रिद्धी सिद्धीच्या वरा. सादर करीतो कला गजमुखा रिद्धी सिद्धीच्या वरा. रिद्धी सिद्धीच्या वरा गजमुखा रिद्धी सिद्धीच्या वरा. सादर करीतो कला गजमुखा रिद्धी सिद्धीच्या वरा. सादर करीतो कला गजमुखा रिद्धी सिद्धीच्या वरा. वा, क्या बात है. स्वामी कृपा क्रिएशन्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न नक्की असणार आहे. मी गणेश अस्वल तुमचं स्वागत करतोय. पण हो, आता इतकं सुंदर गीत सादर ज्यांनी केलं, ती जोडगोळी आज आपल्या समोर आलेली आहे. आपण संगीतकारांच्या जोड्या ऐकलेल्या आहेत. आपण ऍक्टरची केमिस्ट्री जी गाजलेली असते, म्हणजे अशोक मामा, लक्षा, लक्ष्मीकांत बेर्डे, आदराने म्हणतोय, नाही तर कोणीतरी ट्रोल करायला लागेल की लक्षा वगैरे कसं म्हटलं. हल्ली ते जर सांगावं लागतं. तर त्यामुळे आधीच सगळं बोलतोय की मी मनापासून आदराने वगैरे बोलत आहे. आणि अशी दिग्दर्शकांची जोडगोळी, जोशी बेडेकर महाविद्यालयाची जी एकांकिका या वर्षी INTच्या सुवर्ण महोत्सवी अंतिम फेरीत पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली, मढ निघाले अनुदानाला, त्याची दिग्दर्शक जोडी आपल्या समोर आलेली आहे, सागर चव्हाण आणि महेश कापरेकर. नमस्कार सागर आणि महेश, तुमचं स्वागत. सर्वप्रथम अभिनंदन. आणि इतक्या सुंदर तुम्ही गाणं सादर केलं, गीत सादर केलं, खूप छान वाटलं. तर मला तेच जाणून घ्यायचं की मुळात एकमेकांशी कनेक्ट व्हायला एक दुवा असतो, तर दिग्दर्शक म्हणून सुद्धा कनेक्ट होताना संगीत किंवा गाणं हा तुमच्यातला महत्वाचा दुवा आहे का? ऑफकोर्स म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो, कारण आम्ही कॉलेजला असल्यापासून ते युनिव्हर्सिटीच्या आपल्या नॅशनलच्या टीममध्ये एकत्र आलो, तर तिथपासूनची आमची ही जोडी आहे. आणि आम्ही तेव्हापासून गाणं लिहितो किंवा गाणं आम्ही एकत्र तयार करतो. एकत्र सुरू झाली आमची. म्हणजे इव्हन कॉलेजला असताना आम्ही वेगवेगळ्या कॉलेजचा आहोत खरं तर. हा DBJ कॉलेज चिपळूण, मी गोगटे जवळेकर रत्नागिरीचा. सो आम्ही भेटलोय पण असंच की कॉम्पिटिशन मधनं. बरं. आणि तिथेच मग तुझी एकांकिका छान झाली, अरे तुझी पण छान झाली. मग तसं भेटत आणि नंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट ठरला तो युथ फेस्टिवल. नंतर मग स्टेट झोन, नॅशनलला आम्ही ते एकाच टीम मध्ये आलो आणि तिथून मैत्री खरं घट्ट झाली. बरोबर. आणि तिथून मग त्या गोष्टी एकमेकाला सापडत गेल्या की अरे तू गातोस, मी गातो, गाणी आहेत, मग नाटक, ह्या गोष्टी, आणि एकाच टीम मध्ये असल्यामुळे ते जास्त बॉन्ड तयार झाला. मुळात युथ फेस्टिवल पासून तुमची सुरुवात आहे, तर ती आठवण आपण आधी घेऊया की अनेक एकांकिका तुम्ही एकत्र दिग्दर्शित केल्या असतील, स्किट केले असतील, तर तो जो नॉस्टॅल्जिया आहे, तर त्याबद्दल आधी सांगा आणि मग आपण तुमच्या एकांकिकेकडे बोलूया. मी आधी सावे सरांचे आभार मानेन, कारण आम्हाला युनिव्हर्सिटीला स्किट आणि माईम डिरेक्शनसाठी त्यांनी आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली आणि आम्ही तिथून ऍक्च्युली शिकायला लागलो. आमचा दिग्दर्शकीय प्रवास तिथून सुरू झाला. म्हणजे काय म्हणतो, कॉलेजपर्यंत झालाच, जेव्हा आम्ही एकत्र युथसाठी कॉलेज घेतली. पण खरा तिथे जेव्हा सावे सरांनी आमच्यावर विश्वास ठेवला की तुम्ही दोघं या वर्षीपासून स्किट आणि माईम करताय, तर तिकड म्हणजे खरा प्रवास तिथून सुरू झाला दिग्दर्शकांचा. किती वर्ष झाली दोघांनी एकत्र येऊन? ऑलमोस्ट आम्हाला 15-1 वर्ष तरी झाली. 15-1 वर्ष एकत्र तुम्ही दिग्दर्शन करताय, विजय प्रोजेक्ट करतायत. यावेळेला जेव्हा मढ निघालाय अनुदानाचा सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली एकांकिका, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? ते पारितोषिक जेव्हा डिक्लेअर झालं आणि सगळा तो जल्लोष होता, काय वाटलं त्या क्षणाला? मुळात प्रत्येक अभिनेत्याचं आणि युथ फेस्टिवल म्हणा किंवा मुंबईत राहणाऱ्या किंवा गावातल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की आपण INT आणि सवाई या 2 एकांकिका स्पर्धा केल्याच पाहिजेत. मुळात माझंही स्वप्न होतं की ॲज अ आर्टिस्ट म्हणून मी ती स्पर्धा करावी, पण ते आयुष्यात काही जमलं नाही किंवा आम्हाला नंबरही नाही मिळाला. पण दिग्दर्शक म्हणून जेव्हा आम्हाला प्रथम पारितोषिक मिळालं, दिग्दर्शनापेक्षा मला असं वाटतं की नाटक जिथे जिंकतं ना, तिथे सगळ्याच गोष्टी येतात, सगळ्याच गोष्टी प्युअर वाटायला लागतात. त्यामुळे नाटक जिंकणं जास्त महत्वाचं होतं आमच्यासाठी दिग्दर्शनापेक्षा, कारण ते नाटकच त्या मुद्द्यांवरती होतं. तो मुद्दा आमचा पोहोचणं जास्त लक्षात, म्हणजे पोहोचणं हे जास्त महत्वाचं होतं आणि तो पोहोचला, हे याचा आम्हाला जास्त अभिमान आहे. आणि खूप वर्षानंतर आम्ही ऍज अ दिग्दर्शनात एकांकिका अशी 45 मिनिट्सची एकांकिका पहिल्यांदा केली आहे, जी नवीन आणि फ्रेश आहे. बाकी एकांकिका आम्ही ऍज अ आर्टिस्ट म्हणून पण काम केलंय, दिग्दर्शन म्हणून पण काम, हे जरा वेगळं होतं. कॉलेज वयापासून आमची जी इच्छा होती ती आता पूर्ण झाली आणि 7 वर्षानंतर, जसं सगळेच सांगतील की 7 वर्षानंतर जोशी बेडेकरनी INT यावर्षी करूया, हे त्यावेळेला आम्हाला असं
वाटलं की INT करूया, यात आमचं जिंकणं आलं होतं की 7 बरोबर. वर्षानंतर करूया. तिथूनच सुरुवात झाली होती. मग आम्ही प्रतीकला म्हणालो की एकांकिका आपण करूया आणि ती पूर्ण प्रोसेस झाली. सो जिंकण्याचं जे फिलिंग आहे ना, त्याच्यापेक्षा समाधानाचं आम्हाला फिलिंग जास्त होतं की आम्ही काहीतरी केलंय. खरंय. तू बोल आता. सागरला मला ते विचारायचं आहे की मुळात मॉब जो महत्वाचा घटक असतो, एलिमेंट असतो एकांकिकेतला, आणि जोशी बेडेकरचा जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये आम्ही अशी अनेक एकांकिका वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या बघितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये मॉबला महत्व आहे. मढ निघाला अनुदानामधला जो मॉब आहे, जो गावकऱ्यांचा सगळा समूह आहे, ते सगळं हँडल करताना दिग्दर्शकाचा जो कस लागतो त्याच्याविषयीचा. खरंच कस लागला पण म्हणजे कारण मुलं गोळा करण्यापासूनची सुरुवात होती. युथ तर करत होतो, त्यांच्याबरोबर हे लगेच सुरू झालं. आणि म्हणजे असं झालं की आता PR करायचंय, 4-5 दिवस आपल्याकडे आहेत, कारण एकदम कट टू कट मुवमेंटला असं की आता आपण करतोय. मुलांनी लिटरली काही त्यांच्या ओळखीतनं ग्रुप बनवून किंवा फोन करून की सांगितलं की आम्हाला नाटक करायचंय तर तुम्ही या. नंतर काही मुलं आली, काही मुलं आल्यानंतर न भेटताही गेली बघूनच, जी घाबरून. आणि जी आली ती मग आता आमचं चॅलेंज होतं की बाबा ह्यांना कसं ठेवता येईल किंवा त्यांना नाटकाची आवड कशी निर्माण होईल, इथून सुरुवात होती खरं तर. आणि संबंध त्या नाटकाचा त्या मुलांचा, कारण इकडे तर FY ची मुलं, SY ची मुलं आणि अगदी 11वी-12वीची सुद्धा मुलं होती. आणि त्यांना ती गोष्ट पहिल्यापासून समजावून सांगण्यापासून सुरुवात झाली आमची. आणि मग त्यांना हळूहळू त्या गोष्टीत इंटरेस्ट यायला लागला. हळूहळू गोष्टी घडत गेल्या, त्यांना ते आवडायला लागलं. मग काही पात्र, आता ती गोष्टच अशी आहे की त्यात खूप पात्र आहेत आणि मॉब लागणारच होता. त्यामुळे आम्ही त्यांचं डिव्हिजन केलं. मुलींचा एक झोन वेगळा केला, मुलांचा एक वेगळा झोन केला. आणि त्या नाटकाच्या गरज अशी आहे की झोन वाईजच ते व्हायला पाहिजे, कारण बायकांचं एक रडणं वेगळं, त्यात पुरुषांचं बरोबर अपोजिट त्या ठिकाणी पत्ते खेळणं असेल. मग त्यांना ते एन्जॉय करून कशा गोष्टी फुलवता येतील त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि त्यांचं इनोसन्स कुठे वर्क होईल या गोष्टीने आम्ही ते हँडल करायला सुरुवात केली. आणि त्या मला वाटतं ते जास्त वर्क झालं. खरंय. आणि तिथूनच त्यांना ती फार आवडत गेलं आणि मग ती गोष्ट छान अजून डेव्हलप होत गेली त्यांच्याकडून सुद्धा. तर आणि 1-2 गोष्टी मला सांगायला आता आवडतील, म्हणजे सांगणं गरजेचं वाटतंय, कारण प्रयोग होता उद्या आणि आदल्या दिवशी आम्ही थिएटर बुक केलं होतं रवींद्रला, कारण त्यांना ब्लॅकआउट हा प्रकारच नव्हता माहिती. आणि मॉबची एकांकिका, त्यात ते कोण सामान हलवणार, कारण मुलं खूप कट्टुकट होती, त्यामुळे त्यांनाच ते सगळं हलवायचं होतं. बॅकस्टेजला काही मुलं नव्हती. आणि त्यात पण असं झालं की आता एक मुलगा आहे ज्याला एक पात्र दिलंय, तो बोलतो 1-2 वाक्य, पण त्याचा प्रेझेन्स अख्ख्या नाटकात आहे, भले तो बोलत नसला 1-2 वाक्यासाठी असेल तरी. आणि त्याला चक्कर वगैरे आली, फिट आल्यानंतर फेस येतोय वगैरे काय काय काय. आमची खूप धावपळ. आणि मला कळे ना की फिट म्हणजे नेमका हा असा प्रकार आहे. काही जण कांदा आणि त्याला सॉक्स दे, मी म्हटलं थांबा, त्याला आपण सरळ उचलूया आणि हॉस्पिटलला घेऊन जाऊया. तर तिथे आमचे 2-3 तास गेले. तर तिकडे एक मुलगा कमी झाला, त्याच्यानंतर अजून एक मुलगा होता त्याच्यासोबत, तो पण घाबरला, तो रिटर्न गेला. मग आता आमचा गोंधळ झाला की अरे आता पात्र कमी पडत आहेत, संध्याकाळी थिएटर बुक केलं आणि उद्या प्रयोग आहे. मग 1-2 मुलं त्याच्यातलीच होती जी बाहेर बसून बघत होती, ज्यांना 2-3 दिवस झाले असतील की बघते, मग त्याच्यातलेच त्यांना उचललं आणि त्या मुलांनी तितकंच ताकदीने ते परफॉर्म पण केलं आणि ती वेळ मारून गेली. फायनलला तो मुलगा काय आला नाही, पण त्या मुलांनी मारून गेलं जी बाहेर बसली होती. त्यामुळे तो खूपच कस लागला आमचं खरं तर एवढा मॉब हँडल करताना. आणि एखादा मुलगा जरी त्यातनं गाळला गेला त्या एका ह्याच्या मुवमेंट मधनं तरी ते आम्हाला भारी पडणार होतं, कारण मुवमेंट अशा बांधल्या गेलेल्या होत्या. त्यामुळे खरंच या गोष्टीत खूप कस लागला आमचा, म्हणजे मॉब हँडल करताना. खरंय. आणखीन एक तुमच्या एकांकिकेची मला जमेची बाजू वाटते ते म्हणजे त्या एकांकिकेचं संगीत आणि लाईव्ह जे तिथे सादरीकरण झालं ते. तर एक वेगळा विषय आहे की मृत्यू ही संकल्पना घेऊन आणि त्यानंतर मढ निघालाय अनुदानाला. मग त्यावेळेला ही घटना खरं तर गंभीर आहे, पण त्यातलं जे संगीत आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. त्याविषयी त्या संगीतासाठी आम्ही मुळात सुबोध मालणकर आणि चिन्मय सावंत यांना विचारलं होतं की ते म्हणाले होते की दादा काही नाटक असेल किंवा एकांकिका असेल तर सांग, आपण करूया. आणि या नाटकात आमचा रायटर प्रतीक चौधरी तो म्हणाला की दादा काही झालं तरी लाईव्हच म्युझिक करायचं, मला दिसतायत गाणी बिणी. म्हटलं मग चल, ती आपली आम्ही काय म्हणतो त्याला, ती आपली पॉझिटिव्ह बाजू आहे की आपण गाण्याने ते वर्क करूया. आणि आम्हाला बेसिकली रॉ म्युझिक लागतं, की आता एखाद्या गावातलं असेल तर त्याला एकदम वेस्टर्न करून काही फायदा नाही, तर त्याचा तो रॉनेस फार महत्वाचा आहे, जो चिन्मय आणि सुबोधने खूप योग्य रीतीने सांभाळला.
आम्ही त्याच्यात इनपुट्स टाकलेत ऍज अ दिग्दर्शक म्हणून की आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे, पण त्यांनी ज्या पद्धतीनं संगीतमय केलंय त्यामुळे ती जास्त मजा आली. त्या एक रडण्याचा एक त्याला एक सूर आहे, त्या संपूर्ण संगीताला एक रडण्याचा सूर आहे. तो जर सूर मिस झाला असता तर मग ते शार्पनेसकडे गेलं असतं आणि आम्हाला तसं नको हवं होतं की एकदम छान म्युझिक, पण रॉनेस जास्त हवा होता आणि तो त्यांनी बरोबर पेरला. त्याच्यामुळे पूर्ण नाटकाला अजून मजा आली आणि ते जरा एक वेगळ्या उंचीवरती जातं. त्यामुळे सुबोध आणि चिन्मयचे पुन्हा एकदा आभार. खरंय. आता बक्षीस तर मिळालं, इथून पुढे जबाबदारी तर अजून वाढलेली आहे कारण लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. आता नेमकं काय करताय? आता आम्ही ऍक्च्युली जोशी बेडेकर किती स्पर्धा करेल आम्हाला माहित नाही, कारण त्यांच्या एक्झाम्स वगैरे असतात. पण आमची एक संस्था आहे कलांश थिएटर, तिथून आम्ही ही एकांकिका बाहेर ओपन स्पर्धेला करणार आहोत. आणि याआधी पण आम्ही एक नाटक केलंय बारस नावाचं, म्हणजे एकांकिका आणि नाटक सुद्धा 2 अंकी नाटक. त्यामुळे ही आता आमच्याकडे आमची जबाबदारी आहे की ते पेरलं पाहिजे व्यवस्थित. पण या नाटकाचा किंवा या एकांकिकेचा जो शार्पनेस किंवा त्याच्यात जर का हे आलं ना, म्हणजे पॉलिश म्हणतो ना आपण, पॉलिश एकांकिका आली ना किंवा पॉलिश कॅरेक्टर आले तर ते गडबडण्याची शक्यता आहे. कारण त्यांचा इनोसन्स ज्या मुलांनी जो केला होता तो इम्पॉर्टंट आहे. जितकं रॉ राहील त्यात मजा आहे. आता आमच्याकडे अभिनेते आहेत, पण ते कसं रॉ करतील याची आम्हाला भीती आहे की त्यांनी ते रॉ ठेवलं तरच ते नाटक वर्क होईल, अदरवाईज ते वर्क होणार नाही असं. आणि तुम्ही नोकरी सुद्धा करता, हो, तर सगळं कसं सांभाळता? म्हणजे आम्ही दोघं काम करतो. त्यासाठी मी आता आपल्याकडे एक माध्यम आहे म्हणून निशांत मेहर सर माझे आहेत आणि सोनल गौतम मॅडम आहेत. मी तर नोकरी सुद्धा करतो, हवाई उद्यामध्ये पण होतो आणि आता 3-4 नाटकं चालू आहेत माझी की ज्याच्यात पण काम करतो. कोणती कोणती? एक डिनाईल नावाचं नाटक आहे, बारस नावाचं नाटक आहे, संगीत बिबट आख्यान नावाचं नाटक आहे, करून गेलो गाव हे नाटक करतोय मी. आणि त्यात माझं हवाई उद्या पण आता चालू होतं, चला हवाई उद्या. आणि आता ही एकांकिकेची प्रोसेस पण सगळी चालू होती. सो जॉब मध्ये आम्हाला म्हणजे मला ह्या दोघा माणसांनी खूप सपोर्ट केलाय की तू कर बिंदास, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही सांभाळून घेतो. हा, पण तुझा मी सेल्स मध्ये असल्यामुळे मला टार्गेट कम्प्लीट करावा लागतो. तो टार्गेट कम्प्लीट होतो, मग तू काय करायचं ते करतो. मला त्यांचे आभार मानावेसे वाटतात. नक्कीच. आणि त्याच्यानंतर बायको येते सपोर्टिंगला, कारण या सगळ्या गोष्टीतून आपण त्यांना फॅमिलीला वेळ देतच नाही. आता एवढी मोठी माणसं झाले, ते सुद्धा ते सांगतात की फॅमिलीला वेळ देता येत नाही, पण ती सुद्धा सपोर्टला आहे. त्यामुळे तिचे पण मनापासून मी आभार मानतो की त्याच्यामुळे सगळं होत आहे. तुम्ही 1-2 वाजता या, तिथे जेवण केलेलं असतं, ते खा, गुपचूप या, झोपा आणि सकाळी उठून 7 वाजता निघून जा आणि परत ती प्रोसेस चालू होते. जसं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. आणि आज तू इथे थँक्यू सांगितलेलं आहेस तुझ्या बायकोला. तर नक्कीच वहिनी आता बघत असतील तर त्यांना खूप आनंद होईल की अरे वा, आपला नवरा अभिमानाने आपल्यासाठी काहीतरी म्हणतोय. सागर, तुला कोणाला थँक्यू म्हणावं असं वाटतं? सेम माझंही लग्न झालं आहे, बायको आहे, मुलगी आहे. आणि तुमच्या माध्यमातून त्यांना एक मला सॉरी म्हणायचं की त्यांना असं फार असं की वेळ देत नाही, वेळ फार कमी देतो. आणि आता मुलगी 2 वर्षाची झाली, तर होतं असं की ती मी जाईपर्यंत रात्री थांबते वाट बघत. म्हणजे इव्हन झोपली असेल तर तिच्या टायमिंगला ती बरोबर उठते. दरवाजाची बेल वाजवली मी की ते पहिलं वाक्य असं बाबा आला, तर ती एक्साइट असते भेटायला आणि दिवसभराचा तो काय थकवा असतो 1 मिनिटात निघून जातो नंतर. तर त्या लोकांशिवाय होणार नाही. बाबा आहेत, बायको आणि मुलगी, या लोकांनी खूप सपोर्ट केलाय. जसं बँक आम्ही दोघंही एकत्र आहोत, त्या लोकांनी पण खूप सपोर्ट केलाय. सपोर्ट आहेच. आता मी त्यांना नाटक बघायला भाग पडले, इतकं नाटकाबद्दल त्यांना आम्ही सांगितलं, कारण ते आमच्या नाटकाची तिकीट आम्ही त्यांना देतो. आणि महाराष्ट्रीयन आहेत, नॉन महाराष्ट्रीयन आहेत, ते लोक सुद्धा आवडीनं अरे तुझं कधी नाटक आहे. तर 2-3 नाटकं आम्ही एकत्र करतो. जसं म्हणाला बारस करतोय, बिबट आख्यान वगैरे आहे, तर ते चालू आहे. त्यामुळे 3 नाटकं प्लस आपलं विद्यापीठाचं आता सुरू होईल, सतत चालूच आहे. तर ते सांभाळून करतोय. तिकडे सुद्धा इतकंच चोख काम चालू आहे, म्हणून ते लोक सपोर्ट करतायत. त्यामुळे ते दोन्ही गोष्टी बॅलन्स झालेल्या आहेत. तुम्ही दोघांनी केलेला एक महत्वाचा प्रोजेक्ट होता म्हणजे बारस, त्याच्याविषयी पण सांगा. बारस ही कॉन्सेप्ट मुळात कोकणातली आहे आणि बारस म्हणजे माणूस मेल्यानंतर 12व्याच्या रात्री त्याचं एक जागरण केलं जातं. तर तो एक प्रकार आहे आणि तो कोकणातला प्रकार आहे. तर ती कॉन्सेप्ट आमची होती आणि त्याचं लेखन प्रतीक चौधरी आणि अनिकेत शिगवण यांनी केलंय, दिग्दर्शन अभिजित मोहिते यांनी केलंय. आणि या सगळ्या गोष्टी ते पण मी म्हणालो तसंच की ते रॉ आहे आणि ते गावातले आहे, त्यामुळे ते आम्हाला करायला मजा येते. एकदा मी सगळ्यांना विनंती करेन तुमच्या माध्यमातून, तुम्हाला कधीही बारसचा प्रयोग लागला तो नक्की बघा, कारण ते फॅमिलीसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी
एक संदेश देणारं नाटक आहे आणि त्याच्यात आम्ही सगळे मजा करतो बरं. आणि त्यातली गाणी आहेत, त्यातली तुम्हाला मजा येईलच. असं म्युझिक म्हणा किंवा सेट म्हणा किंवा पूर्ण नाटक तुम्हाला नक्की मजा येईल. तू काय सांगशील? हे या नाटकाची सुरुवात एक सांगतो, युथ फेस्टिवल जेव्हा चालू होतं त्याच्यानंतर आम्ही स्टुडंट होतो जवळपास, मला वाटतं 2012-13 मध्ये, त्याच्यानंतरच ना 15 वगैरे दिग्दर्शन करत असताना सुचलं की ही गोष्ट आपण करूया. तर त्या गोष्टीची सुरुवात पण तिथेच झाली होती. मग आम्ही ती डेव्हलप केली आणि ती ठेवली होती राखून. आणि नंतर एकदा अभिजित मोहिते, सलपा म्हणतो त्याला आम्ही, तो रुपाऱ्यांचाच आहे, तर तो भेटल्यानंतर त्याला गोष्ट ऐकवली, त्याला आवडली. आणि होतं कसं की आम्हाला काम करायचं होतं, म्हणून म्हटलं की दिग्दर्शन तर आपण करतोच आहे, पण यावेळेला कोणाला तरी करू देत आणि आपण काम करूया. आणि मग ती गोष्ट छान मिळून आली, जुळून आली, चांगली आणि डेव्हलप झाली फार. आणि सगळ्या मित्रांनी त्याच्यामध्ये चांगला, म्हणजे प्रतीक चौधरी, त्याच्यानंतर अनिकेत शिगवण आहे, 2 लेखक आहेत त्या नाटकाचे. त्याच्यानंतर संगीत श्रीनाथ म्हात्रेंनी पण दिलंय. तर ती छान गोष्ट डेव्हलप झाली आणि ती तेव्हा गेलेली गोष्ट आता वर्क होते आणि ती याच्याही पुढे आता ते प्रयोग जसे रंगत जातील तशी अजून वर्क होईल. 50वा प्रयोग सावे सरांना बघायचा आहे. सो आम्ही म्हणजे त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे. 25 झाले आम्हालाही बघायचं. आणि 50च नाही तर पुढे अजून अशी तुमची कीर्ती पोचू दे, 100, 150, 200 असं कित्येक, अगदी 1000व्या प्रयोगापर्यंत तुमची वाटचाल यशस्वी हो, ही सदिच्छा तर देणारच आहे. पण मला या आपल्या गप्पांची सांगता पुन्हा एकदा एका गाण्याने व्हायला हवी. अण्णा जावे कुठे. ठीक आहे, अण्णा जावे कुठे की विठ्ठलाचं घेऊया आपण. डिजिटल एक गाणं आहे जे आम्ही ऐकवलं नाही कोणाला, डिजिटल म्हणून आहे. आता जेवढं आठवेल तेवढं करूया आपण. करूया. देवा तुझा का पडला इसर, हे गॉगल लावून 3D हवी नजर, कारण आम्ही झालो या डिजिटल, कारण आम्ही झालो या डिजिटल, कारण आम्ही झालो या डिजिटल. ही वारी तुझी गुगल मॅप वर, ही वारी तुझी गुगल मॅप वर, भजन सुद्धा होते रॅप वर, हे भजन सुद्धा होते रॅप वर, हे एकादशी फक्त कॅलेंडर वर, एकादशी फक्त कॅलेंडर वर, त्याच दिवशी पिझ्झा बर्गर ऑर्डर, हे त्याच दिवशी पिझ्झा बर्गर ऑर्डर, कारण आम्ही झालो या डिजिटल, कारण आम्ही झालो या डिजिटल, कारण आम्ही झालो या डिजिटल. हे देवाता तू पण हो डिजिटल, हे देवाता तू पण हो डिजिटल, कारण आम्ही झालो या डिजिटल, कारण आम्ही झालो या डिजिटल, कारण आम्ही झालो या डिजिटल. ऑनलाईन 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 ऑनलाईन, देवा तू ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन, भक्ता तू ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन, दर्शनी ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन, पूजाही ऑनलाईन 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 वरदे, आम्ही झालो डिजिटल, श्री नेट दे, सारी दुनिया व्हॉट्सअप वर, जो ऑनलाईन नसेल त्याला वायफाय दे. क्या बात आहे. खरंच भन्नाट आहात तुम्ही दोघेही. सॉलिड झालेले, भन्नाट झालेले आणि अशाच गप्पा खरं तर चालू राहायच्या वाटतात. पण पुन्हा एकदा नवीन प्रोजेक्ट्स मी तुम्हाला आमंत्रित करीन आपल्या एका वेगळ्या पॉडकास्टसाठी. आतापुरते इथंच थांबूया. तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला खूप यश मिळेल स्वामीचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला कसा वाटला अनुभव तो तुम्ही सुद्धा शेअर करा आमच्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार, मी महेश कापरेकर. नमस्कार, मी सागर चव्हाण. आम्ही एका पॉडकास्टसाठी आलो होतो. गणेश सरांबरोबर आम्हाला बोलून मजा वाटली. एकदम फॅमिली सारखं एक फिलिंग आलं आणि गप्पा आमच्या खूप रंगल्या. ह्या गप्पा तुम्हाला पाहायच्या असतील तर स्वामी कृपा क्रिएशनचं युट्यूब चॅनल आहे आपलं, त्याला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. हे रेग्युलर बोलणं आहे, पण खरंच सांगतो हे करा, कारण त्याच्याशिवाय हे आमचं बोलणं आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाही आणि ते पोहोचलं पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा, आम्ही प्रयत्न करतोय. धन्यवाद.